नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेगाव चंदनखेडा मार्गावरील नाल्याला पूर आला आणि यात सिमेंट खाली करून येणाऱ्या ट्रकने या नाल्यात आपला ट्रक घातला, परंतु नाल्याच्या पाण्याला जोर असल्यामुळे हा ट्रक पाण्यात हेलकावे खाऊ लागला। याची कल्पना येताच ड्रायव्हरने नाल्यात उडी टाकली आणि ट्रक वाहून गेला। जवळच असलेल्या मच्छीमारी करणाऱ्या लोकांनी त्या ड्रायव्हरला वाचवले। दारूच्या व्यसनामुळे आतापर्यंत अनेकाचे बळी गेले आहेत, परंतु बल्लारपूर तालुक्यातील नांदगावपोळे येथे एका दाम्पत्यामध्ये दारू पिण्यावरून सतत वाद होत होता। 17 जुलैच्या रात्री दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि पतीने टोकाचा निर्णय घेत धारदार शस्त्राने तिच्यावर वार केला, परंतु तो वार तिने चुकवला आणि रागाच्या भरात त्याच्या हातातील शस्त्र घेऊन पतीचाच गळा चिरला। मनाला थरकाप आणणारी ही घटना नांदगावपोळे येथे घडल्याने त्यांच्या 2 मुलांचे भविष्य मात्र धोक्यात आले आहे। आंध्र प्रदेशातील नंदयाल जिल्ह्यात 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची 3 शाळकरी मुलांनी हत्या केली। या 3 शाळकरी मुलांनी मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहिला होता आणि मग संगनमत करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली। हा प्रकार एका निर्जन मंदिराच्या परिसरात झाला। या घटनेची माहिती त्या मुलांच्या पालकांना मिळताच त्यांनी त्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह दुचाकीवर नेला आणि दगडाला बांधून कृष्णा नदीत फेकून दिला। हवामान खात्याने 3 दिवसाचा रेड अलर्ट दिल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात 19 तारखेला मध्यरात्री मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि सर्वत्र मेघगर्जनेसह पावसाने आपली हजेरी लावली। त्यामुळे इराई नदीचे पात्र फुगले असून वर्धा नदी सुद्धा ओसंडून वाहत आहे। त्यामुळे या नदीकाठावरील वसाहतींना पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण होतो की काय अशी शक्यता बळावली आहे। शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू पाहणारा गोसी खुर्द प्रकल्पातून शेतकऱ्याच्या शेतापर्यंत थेट पाणी पोहोचवले जाते, परंतु ब्रह्मपुरी तालुक्यातील भालेश्वर येथून जाणाऱ्या कालव्याला भगदाळ पडल्यामुळे अहेर नवरगाव तसेच भालेश्वर येथील शेतकऱ्यांच्या शेत शिवारात पाणीच पाणी झाले आहे। जवळपास 50 एकर शेती पाण्याखाली गेली आहे आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे। शेगाव पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या वायगाव खडककर येथील करिश्मा प्रभाकर माने वय वर्ष 20 हिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 18 जुलैला उघडकीस आली। आत्महत्येचे कारण बघता करिश्मा बराच वेळ मोबाईल बघत राहत होती, त्यामुळे तिच्या आईने तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला। राग अनावर झाल्याने रागाच्या भरात तिने सायंकाळी 4 वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। जुलैला चिमूरचे आमदार बंटी भांगडिये यांचा वाढदिवस त्यांचे कार्यक्षेत्र चिमूर मतदारसंघ येथे, परंतु त्यांचे बॅनर चंद्रपूर शहरात लागल्याने अनेक चर्चेला पेव फुटले आहे। विशेष करून या बॅनरवर चंद्रपूरचे पालकमंत्री तथा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा फोटोच नाही, त्यामुळे भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला की काय असे वाटते। याबद्दल सविस्तर वृत्त संध्याकाळच्या बुलेटिनमध्ये। वरोरा तालुक्यातील टेंभुर्णा येथे अंजुअण्णा नामक इस्माने देशी दारूचे दुकान सुरू करण्याचा घाट घातला होता आणि त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीतील सरपंच आणि सचिवाला हाताशी धरून त्यांनी एक विशिष्ट खेळी रचली। त्यासोबतच सदस्य महिलांना 1,000 रुपये देण्याचे आमिषही त्यांनी दाखवले, परंतु ऐन ठरावाच्या वेळी महिलांनी त्यांच्या विरोधात मतदान केल्याने हा ठराव बारगळला आणि अंजुअण्णाची गोची झाली। वणी तालुक्यातील झोला येथील वर्धा नदी पात्रात 18 जुलै रोजी एका 42 वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला। याबाबतची माहिती झोला येथील सरपंचांनी पोलीस पाटील विठ्ठल डाखरे यांना दिली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवला। बातमी लिहितपर्यंत अज्ञात इसमाचे नाव कळू शकले नाही आणि आत्महत्येचे कारणही कळू शकले नाही। मागील 15 दिवसापासून रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने मोबाईल चोरट्यांना पकडण्याची मोहीम सुरू असून 4 मोबाईल चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे। 17 जुलै रोजी बल्लारशा स्थानकावरील प्रतीक्षालयात चंद्रपूर तालुक्यातील उसगाव येथील दिनेश कोकांटी हा आराम करीत असताना त्याचा मोबाईल चोरीला गेला। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असल्याने पोलिसांनी त्याचा तपास करीत मोबाईल चोरट्यास अटक केली।
तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.